काय आलं? मारलं ना ते मला मारलं ना. इमोशनल झालं. हे बघ हे काका आहेत बाळा. हे बघ हे काका. अगं मीच आहे, हा? मी काम केलं. अगं त्यांनी ते काम केलेले बाळा. खूप रडत होती बाळ. इथं मला मारलेलं दाखवलं ना हा. तेव्हापासून ते रडायलाच लागलं. माझं नाव रंजना कोल्हे. धाप चित्रपट पाहायला आले माझ्या नातीबरोबर. चित्रपटांमध्ये खूप काही शिकून गेले. जीवन किती दुःखमय आहे आणि त्यातून आपण किती आनंदी राहिलं पाहिजे. आपण खूपच देवाने आपल्याला जे दिले आहे ते खूप भरभरून दिले आहे. हेच मी याच्यातून शिकले आहे. रडत होती. हो, ही रडत होती ना. तुम्हाला जे मारलं त्यातून ते दुःख तिला सहन झाले नाही. कारण दुःख ह्या इतक्या लहान मुलांना असं दुःख हे पहिल्यांदाच पाहतोय ना. एक चापट मारी तरी आम्ही आजी आजोबा जवळ घेणार आहे. मग तिला हे वाटलं हे किती मारताय, त्यांना बोलता येत नाही म्हणून. मग तिला म्हणजे त्यांना का बोलता येत नाही असं तिने मला विचारलं. तर म्हटलं बाळा त्यांना देवबापांनी तसं बनवले म्हणून त्यांना बोलता येत नाही. आणि नंतर दाखवलं आहे बघ ही त्यांच्यासारखी सगळी मुलं आहेत, त्यांना पण बोलता येत नाही. मग नंतर ती पाहायला लागली. जेव्हा तुम्ही त्या चांगली झाले ना त्यांना म्हटलं बघ आता कसे चांगले झाले. मग पाहत होती. छान वाटलं चित्रपट. लहान मुलांसोबत हा पिक्चर पाहावा की नाही पाहावा काय वाटतं? हो, पाहवा ना. चांगलं आहे पाहण्याजोगं आहे. नमस्कार, मी सानिका हेमंत कोल्हे आणि मी धाप चित्रपट आत्ताच पाहायला आलते. आणि मला हा चित्रपट खूप आवडला कारण की याच्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा नमूद केल्यात त्यांनी. म्हणजे पहिली गोष्ट आहे ती आई आणि लेकराचं त्यांचं जे इमोशन आहे ते. दुसरं आहे प्रेम. प्रेमात म्हणजे त्या दोघांना एकमेकांना म्हणजे आवडतात पण ते घरचे त्यांना हे नाही करत आहे. दुसरं आहे जातीवाद. जातीवाद खूप प्रमाणात आपल्या शहरात किंवा आपल्या देशात हा केला जातो आहे. त्याच्यानंतर आहे मैत्री. म्हणजे ह्या दोघांची मैत्री अशी खूप निखळ दाखवलेली आहे. सो ते मला खूप छान आवडलं. आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे आमच्यासारख्या यंग पिढींनी हा पिक्चर पाहावा आणि त्याच्यातलं जे रूट आहे म्हणजे जे मातीतून जे आलेत हे लोक ते पाहावं, त्याचा आदर्श घ्यावा मला असं वाटतं. आणि मला एक स्पेशल ॲप्रिसिएशन द्यावं वाटतं ते म्हणजे तुम्हाला. कारण की नॉर्मल ॲक्टिंग जी आपण बोलून करतो ती करणं खूप सोपं असतं. खूप म्हणजे खूप सोपं असतं. पण जर तुम्ही बधिराची ॲक्टिंग जी केली आहे ती करणं खूप अवघड असतं. आणि त्याच्यात जे इमोशन्स ते आम्हाला कळून येतं की तुम्ही हे बोलण्याचा प्रयत्न करतात आणि ते आम्हाला दिसतं आहे. ते करणं खूप अवघड असतं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशल ॲप्रिशिएशन देते. थँक्यू. रिष्का भापाळे. मी खरं तर बाबांच्या पायाला पण लागले तरी त्यांना खूप अशी विनंती केली आणि खूप रडून मी त्यांना आणलं. आणि आता पिक्चर पाहायला आलं तर खरंच कळलं की किती एफर्ट्स लागत असतील त्याला आणि किती मेहनत लागत असेल. मी खरं तर खूप रडले पण खूप मजा आली पिक्चर पाहायला. ओके. पिक्चर पाहण्यामध्ये फार लहानपणापासून तर फार आज 65 वयापर्यंत सगळे जुन्या आठवणी आम्हाला या धापमध्ये पिक्चरमध्ये सगळं पाहण्यात मिळाले आहे. त्यामुळे माझ्या नातीलाही प्रोत्साहन मिळालेलं आहे आजच्या या पिक्चर पाहण्यामध्ये. तरी आम्ही सर्व आपल्या धाप पिक्चरमध्ये सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे माझे मित्र कोल्हे सर यांचंही मी अभिनंदन करतो. आज आपण इथे आलो होतो धाप चित्रपट पाहायला. माझे मित्र आहेत विराज गाडवे. त्यांनी सांगितलं की योगेश घाडगे साहेबांचा जो पिक्चर आहे त्यांनी बनवला आहे आणि तो आता 10 वर्षांनंतर प्रदर्शित होतो आहे. आपण पाहू. खरं तर पहिलं एकदा एक शो आपण अरेंज केला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एक शो अरेंज केला. पहिला शो अरेंज केल्यावरती मी जो अरेंज केला होता आपण सगळ्यांनी मिळून, तर त्याच्यात ज्या प्रेक्षकांच्या आणि महिलांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी इतर महिलांना जे काही सांगितलं ह्या चित्रपटाबद्दल, त्याच्यातल्या जिवंतपणाबद्दल. म्हणजे आपण त्या चित्रपट तेव्हा आवडतो जेव्हा त्याच्यातलं पात्र तो कलाकार जिवंत करतो आणि तुम्ही खरंच ते पात्र जिवंत केलं. आणि त्या सगळ्या प्रेक्षकांनी आम्हाला त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितलं की हा पिक्चर पाहायलाच पाहिजे. मला इतके फोन आले. मग म्हटलं अजून एक शो आपण परत अरेंज करू. त्याच्यामुळं हा आज एक शो अरेंज केला आणि आज मी इथं थांबलो
आणि थांबल्यावर ज्या सगळ्या पिक्चर पाहणारे ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांच्या ज्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आत्ता ऐकल्या तर ते ऐकून समाधान वाटलं की आपण जे केलं आहे हा पिक्चर बुक करून हे शो बुक करून ते अतिशय चांगलं केलं आहे. समाजात प्रबोधन व्हावं अशी एक आणि सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन पाहावा असा एक अतिशय सुंदर मराठी चित्रपट तुम्ही बनवला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही आजचे योगेश घाडगे आहेत आणि तुम्ही उद्याचे नागराज मंजुळे आहेत हे तुम्ही नक्की हा माझा शब्द लक्षात ठेवा. सर्वांनी आवर्जून हा पिक्चर पहा, चित्रपट पहा आणि आपल्या माणसाला आपल्या तालुक्यातल्या माणसाला प्रोत्साहन द्या एवढंच मी सांगतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली संदीप शिंदे. मला हा चित्रपट खूप आवडला आणि ह्या चित्रपटातून एक संदेश दिला आहे आणि तो खूप छान संदेश तुम्ही दिला आहे की देव दगडात बघू नका, माणसात बघा. आज समाजात आपण बघतो विकलांग, मूकबधीर, अपंग ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपल्याला त्यांच्या भावना समजण्याची गरज आहे. आपण देवाने इतकं सुंदर बनवलं आपल्या सगळ्यांना, सगळं काही आहे, पंचेंद्रिय आहेत, आपल्याकडे सगळं काही आहे. पण आत्ता ह्या युगात एक लॅक आहे ते म्हणजे भावना. कुणी आपल्याला अपंग व्यक्ती दिसला, आज रस्त्यावर जाताना आपण बघतो कुणी एका चाकावर चालत असतात लोक. पुणे स्टेशनला मी बघते की इतकी विकलांग लोक आहेत की पण ती कष्ट करतात. 12 तास बसून एखादं खेळणं विकणं किंवा बिस्किटची पुडे विकणं. चित्रपट हा फक्त म्हणजे डोळ्यातून पाणी आणणारा ठेवू नका. आपल्या आजूबाजूला आज भरपूर अशी लोकं आहेत की त्यांना मदतीची गरज आहे. काही कुटुंब अशी आहेत की आई वडील दोन्ही अंध आहेत, दोन्ही मूकबधीर आहे आणि त्यांची मुलं इतकी हुशार असतात किंवा ती पण विकलांग असतात. त्यांना मदतीची गरज असते, एक दिशा दाखवण्याची गरज असते. आणि तुम्ही शेवट जो केला आहे ना की एका वारकऱ्याला तो विठ्ठल शोधतोय आणि तो विठ्ठल या माणसात दिसतो. आणि ही माणसं इतकी निर्मळ असतात, त्यांचं मन इतकं चांगलं असतं की आज आपण जे आहोत ना एका काय म्हणतात त्याला की एका चैनीचं आयुष्य किंवा याच्याशी स्पर्धा, इतकी संपत्ती, ही 4 व्हीलर यामागे न पळता खरं आत्मिक समाधान सुख काय आहे ते एकदा चिंतन करा आणि खरंच विठ्ठल कशात आहे ते शोधा. हे मला वाटतं ह्या चित्रपटातून दाखवलं आहे. आणि अशा एका जरी व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात साथ देऊ शकलो तर मला वाटतं आपल्या आयुष्याचं समाधान किंवा एक परमार्थ असा करू शकलो तो खरंच म्हणजे तीच एक विठ्ठलाची साधना, तीच एक वारी आहे. खरंच मी तुमचं अभिनंदन करते. मला हा चित्रपट खूप आवडला आणि मला असं वाटतं की अनेक शाळांमधून, कॉलेजेसमधून की जी आजची युवा पिढी एक भरकटलेली आहे किंवा जी शाळेतली मुलं आहेत, आपण म्हणतो मातीचा एक गोळा आहे, त्यांना आकार द्यायची गरज आहे. हा चित्रपट त्यांनी जर पाहिला तर त्यांच्यासोबतची की त्यांच्या वयाची किंवा आजूबाजूची जी लोकं आहेत, अनाथाश्रम आहेत किंवा मतिमंद मुलांच्या शाळा आहेत, त्यांच्यासाठी वेगळे ज्या निवासी शाळा आहेत तिथे जाऊन ते प्रत्यक्ष बघावं त्यांचं स्ट्रगल आणि त्यांना खरंच सहाय्य करावं की जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचं जीवन कमीत कमी त्याला जगता येईल. आपल्यासारखं ते नाही पण कमीत कमी सुखाने किंवा बेसिक ज्या नीड्स असतात त्या तरी आपल्या सहाय्यामुळे कंप्लीट करता येईल. मला आज हेच सांगायचे सगळ्या प्रेक्षकांना की तुम्ही एक अशा व्यक्तीला तुमच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला भेटतील, एका अशा व्यक्तीला मदत करा की त्याला खरंच या विठूप्रमाणे गरज आहे आणि तुमच्या जीवनाचं तुम्ही सार्थक करा. धन्यवाद. खरंच खूप छान चित्रपट आहे. म्हणजे लहान मुलांनी आणि पूर्ण फॅमिली जरी आपण म्हटलं तरी खूप पाहण्यासारखं आहे. म्हणजे छोट्या छोट्या संकटातून पुढे जाऊन आपण कसं आयुष्य जगू शकतो किंवा जे आपल्याला देवाने दिलं आहे त्यामध्ये कसं सुख मानायचं. खरंच खूप छान आहे. खूप छान वाटला चित्रपट. घेण्यासारखे खूप त्यातून काहीतरी आपण म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर, त्याचंच एक उदाहरण हा चित्रपट आहे. खरंच खूप मस्त वाटला. मला तर वाटतं सर्वांनी आवर्जून हा चित्रपट नक्की पाहावा, फुल फॅमिलीसहित. चित्रपटाचं नाव धाप. धाप हा चित्रपट आवर्जून पहा. धन्यवाद. नाव सौ सुशीला विजय गाडवे. मी पप्पूची मामी आहे. खूप वाईट वाटलं त्याला मारलं ना, त्या खूप वाईट वाटलं. छान पिक्चर होता, मस्त होता. अजून काय सांगशाल चित्रपटाबद्दल? खूप चांगला होता. इतकं मारलं ना परत मला माझ्या डोळ्याला इतकं पाणी आलं ना, परत मला रडू आवरण असं झालेलं. छान होता. या चित्रपटातून बरंच काही घेण्यासारखं आहे. म्हणजे धाप लागून तो इतकं पळता त्याला धाप लागते, पण त्या धापीमधून पुढे त्याचं इतकं चांगलं होतं. म्हणजे हे पाहण्यासारखं आहे.
बघता म्हणजे रडायला येते. म्हणजे थोडंफार म्हणजे त्याच्या कष्ट त्याला एवढे पडतात की माणूस रडतोच. म्हणजे त्याला म्हणजे खायला भेटत नाही किंवा असं म्हणजे त्याला ते उष्ट गाडीतलं खावं लागतं. त्यामुळं म्हणजे असं जरा विचित्र वाटतं. म्हणजे चांगल्या लोकांना चांगलं भेटतं, पण ज्याला भेटत नाही त्याला शेवटपर्यंत त्याला तो त्रास काढावा लागतो. त्या त्रासातून मग काहीतरी चांगलं झालं तर त्याच्या म्हणजे त्याला कर्माची चांगली फळं भेटतात असं मला वाटतं. म्हणजे दुःख हे सर्वांनाच असतं, पण एवढं पण दुःख नसावं की त्या माणसाला पुढे. त्यामुळे त्या चित्रपटाचं नाव धाप ठेवलं. धाप लागू नये आणि कोणत्याही माणसाला धाप लागू नये एवढं माझं म्हणणं आहे फक्त. मी सुप्रिया प्रवीण आडसरे. मला काल भाऊनी सांगितलं की हा पिक्चर तुम्ही नक्की पहा, छान आहे म्हणून. काल मी त्यांनी सांगितलं म्हणून मी आलेली आहे. पण जेव्हा इथं आले का तेव्हा वाटलं की काय माहिती कसं आहे. पण जेव्हा पाहिलं तेव्हा खरंच मन सुन्न करणारं पिक्चर आहे. म्हणजे नुसतं पाहून सगळ्या जाती धर्म सगळ्यांनी कसं एकत्र आलं पाहिजे ते सगळं दाखवलेलं आहे. आजकाल आपण जे लोकांसोबत जे वागतो ते न वागता एकत्र येऊन कसं राहिलं पाहिजे हे याच्यातून शिकलं पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण मन सुन्न करणारा पिक्चर आहे. मला वाटत नाही की इथं बसलेलं कोणी डोळ्यातून न कळत का होईना पण पाणी येत होतं. प्रत्येकाच्या मनात प्रत्येकजण भावूक झालं होतं. याच्यामध्ये 100% सहकुटुंब सहपरिवार पाहण्याजोगा नक्की पिक्चर आहे. पूर्ण फॅमिलीसहित लहान मुलांना आता जर दाखवलं तर त्यांना स्ट्रगल काय हे समजतं. त्यांनाही कळलं पाहिजे की आपल्याला आत्ता जे भेटतंय तर ते हां खूप छान पिक्चर आहे. सगळ्यांनी पाहावं, नक्की पाहावा हा पिक्चर.